ज्या नवीन गोष्टी समजत असतात, कोरोनासारखा व्हायरस आलेला असतो, त्याच्यावर जो लेटेस्ट रिसर्च आलेला असतो, हे सगळे इन्क्लूड होऊन म्हणजे लोकांना वाटतं की मेडिकल नॉलेजमध्ये अपडेट नसतं. जे काही एकदा तयार झालेले आहेत तेच वर्षानुवर्ष डॉक्टरांना शिकवलं जातं. पण जसं म्हणजे वर्ष गेली, लोक मोठी झाली, तसं मेडिकल नॉलेजमध्ये पण दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यासोबतच आम्ही जे अभ्यास करत आहोत आता, मी आता BHMS 4th इयरला आहे, तर आम्हाला अभ्यासाला जवळजवळ ह्या 4.5 वर्षांमध्ये 18 ते 19 सब्जेक्ट असतात. त्या सब्जेक्टमध्ये दरवर्षी काही ना काही भर पडत असते. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण अपडेटेड नसेल तर आपण 100% मागं पडतो. तर आपण जे केंगन वॉटरचे डिव्हाइस आपण त्याच्याबद्दल लोकांना प्रचार करतो आणि लोकांना डेमो सांगतो की एक मेडिकल ग्रेड डिव्हाइस आहे. तर ह्या डिव्हाइसचा सुद्धा आपल्या MBBSच्या सिलेबसमध्ये ऍड झालेला आहे. कम्युनिटी मेडिसिन म्हणून एक सब्जेक्ट आहे. MBBSला सेकंड इयरला शिकवला जातो, BAMS आणि BHMSला 4th इयरला शिकवला जातो. तर कम्युनिटी मेडिसिन मध्ये एक चॅप्टर आहे एन्व्हायरमेंट अँड हेल्थ म्हणून, एन्व्हायरमेंट अँड वॉटर म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक डेडिकेटेड पोस्टर पूर्ण एक दिलेले आपल्या केंगन वॉटरसाठी, पेज नंबर 48. हे पुस्तक आहे ते डॉक्टर AL सूर्यकांत यांनी लिहिलेलं आहे. कर्नाटकमध्ये ते प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत, MBBS MD डॉक्टर आहेत. त्यांनी हे जे लेटेस्ट एडिशन काढलेलं आहे कम्युनिटी मेडिसिनचा, तर पेज नंबर 48 वरती आहे. याच्यावरती एखाद्या एडिशन मध्ये 49 वरती असेल. तर काही लोकांनी फक्त काय केलं की दाखवायचं काम केलं, पण काही वाचलं नाही. म्हणजे नक्की काय लिहिलंय ते ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर सगळ्यात शेवटी या काय दिलेलं माहितीये का, की कंपनी किंवा असं म्हणजे लक्षात आलेल्या लोकांच्या की कोणी सांगू दे नाही तर नाही सांगू दे, ज्यांनी हे पाणी प्यायला चालू केलं त्यांनी स्वतः क्लेम केलंय की हे पाणी प्यायला चालू केल्यापासून माझं मन आणि बुद्धी स्थिर राहायला लागली, माझा फोकस वाढला, माझी भूक वाढली, मला जे आजार होते, माझं दुखणं होतं सारखं, म्हणजे की कुठल्याही गोळ्यावर फरक पडलेला नव्हता, हे पूर्णपणे बरं झालेलं आहे. आणि पुस्तकामध्ये देताना त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेले आहे की हे लाईफस्टाईल बेनिफिट सुद्धा आहेत. म्हणजे एखादी गोष्ट असते ना की बाबा आपल्या बाबतीत चांगली घडली तर आपण त्याच्यावरून एक चांगली आपली रीत लागते त्या पद्धतीनं. तर हे बुक मध्ये लिहिलेलं आहे. हे आज डॉक्टरांना शिकवलं जात आहे. आज आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांच्याकडे जातो, ते एक आवर्जून गोष्ट सांगतात की बाबा पाणी तुम्ही उकळून प्या. कारण की पाणी उकळल्यानंतर आपल्या मशीनमध्ये एक प्रॉपर्टी आहे ते मायक्रोक्लस्टर्ड. तर पाण्याला गरम केल्यानंतर ऍक्च्युली ते पाणी मायक्रोक्लस्टर्ड होत असतं. तर भविष्यात जे डॉक्टर होऊन बाहेर पडणार आहेत, ज्या डॉक्टर आता फ्युचर डॉक्टर्स आहेत माझ्यासारखे, ते बाहेर पडल्यानंतर ज्या वेळेला आमच्याकडे पेशंट येईल त्यावेळेला आम्ही त्यांना सांगणार की पाणी उकळून पण नाही करून प्यायच नाही, आता ते जुनं झालं, ते वेदकालीन उपाय आहेत. आता तुम्ही बरं होत नाही किंवा फास्ट बरं व्हायचंय तोपर्यंत केंगनचंच पाणी प्यायचं. आणि केंगन बद्दल मला सांगताना एवढा अभिमान वाटतो की जी गोष्ट आपल्यापर्यंत एक 20, 30, 40 वर्ष तरी पोहोचली नसती, ती नशिबानं आज आपल्यापर्यंत आज आपल्या घरी आहे. आणि कितीतरी महामारी अजून येणार आहेत. आपण जे बघितलं ते फक्त म्हणजे ट्रेलरच म्हणता येईल, किंवा कधी काय होऊ शकते या जगामध्ये एवढं अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. जर खरोखर म्हणजे आरोग्य सुरक्षित ठेवून या जगामध्ये आपल्याला काम करायचं असेल, पैसे कमवायचे असतील, तर केंगन घरी असेल तर बिंदास घरातून बाहेर पडायला काही अडचण नाही. एवढंच मी बोलतो. धन्यवाद.